आधी या भाजणीच्या चकल्या बघा, काय सुंदर सुबक गोल करकरीत काटेरी अशा हे चकल्या झालेल्या आहेत. एकतर तेलकट नाही आणि कुरकुरीत सुद्धा. नमस्कार मंडळी, दिवाळीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आज आपण असा पदार्थ करत आहोत ज्याच्याशिवाय दिवाळी अपूर्ण आहे की काय असंच वाटते. तर आज आपण मस्त भाजणीची चकली कशी करायची आहे तेच बघणार आहोत. आणि तुम्ही आधी सुद्धा बघितली असेल किती मस्त खुसखुशीत कुरकुरीत अशी भाजणीची चकली रेडी झालेली आहे. आणि भाजणी करताना ते धान्य कसं घ्यावं, कसं मोजावं, या सगळ्या गोष्टी आपण सांगितल्या आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर मग रेसिपीला लवकरात लवकर सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण इथे धान्य बघणार आहोत, म्हणजे धान्य किती घ्यायचे आणि कसे घ्यायचे या सगळ्या गोष्टी पाहणार आहोत. एकदम सोपी पद्धत मी मांडली आहे तुमच्यासमोर, म्हणजे तुम्हाला सुद्धा जास्त त्रास होणार नाही हे धान्य मोजमाप करण्यासाठी. घरातली कोणतीही एक वाटी, ग्लास किंवा तुमच्याकडे मेजरिंग कप असेल तर ते कप घ्यायचा आहे आणि सगळ्या गोष्टी त्या कपाने किंवा ग्लासाने किंवा वाटेने मोजून घ्यायचं आहे. तर सगळ्यात आधी तर आपण हे जे धान्य आहे ते धुवून घेतले होते. यामध्ये धान्यामध्ये म्हटलं तर चणा डाळ आहे, तांदूळ आहे, मूग डाळ आहे, उडीद डाळ आहे. या सगळ्या गोष्टी मी रात्रीच धुवून वाळवून घेतल्या कोरड्या कापडावरती. तर फक्त धुवायचं आणि लगेच त्या कापडावरती टाकायचे आहे. कॉटनच्या कापडावरतीच टाकायचे आहे आणि रात्रभरांसाठी वाळवायचे आहे. तर मस्त वाळून झालेले आहे हे. आता बघून घेऊया हे जे सगळे धान्य आहे, सगळे जिन्नस आहे किती किती घ्यायचे. तर मी सांगितल्याप्रमाणे एक वाटी किंवा ग्लास निवडायचा आहे घरचा आणि त्याने मोजायचं आहे. तर हे जे तांदूळ आहे, मी 4 कप एवढे तांदूळ घेतले. वजनी म्हणाल तर हे अर्धा किलो एवढे तांदूळ आहे. या ठिकाणी तांदूळ जे आहे, जो भात मोकळा होतो तसेच तांदूळ घ्यायचे आहे. जुने तांदूळ घ्या, खूप मस्त चकल्या होऊन तयार होते. तर तांदूळ किती घ्यायचे हे पाहिले आपण. चणा डाळ किती घ्यायची हे बघून घेऊया. जेवढे तांदूळ घेतले त्याच्याच अर्धा चणा डाळ घ्यायची आहे. 4 कप आपण एवढे तांदूळ घेतले होते, तर त्याच्या अर्धा म्हटलं तर 2 कप एवढी चणा डाळ घ्यायची आहे. आणि चणा डाळीच्या अर्धा मूग डाळ घ्यायची आहे. आणि मूग डाळीच्या अर्धा म्हणजे 1 कप आपण मूग डाळ घेतली, तर मूग डाळीच्या अर्धा म्हटलं तर अर्धा कप एवढी उडीद डाळ घ्यायची आहे. सोपी पद्धत आहे. आपण तांदूळ घेतले 4 कप, त्याच्या अर्धा म्हणजे 2 कप आपण घेतली चणा डाळ आणि त्याच्या अर्धा म्हणजे 1 कप घेतली आपण मूग डाळ आणि त्याच्या अर्धा म्हणजे अर्धा कप एवढी घेतली आपण उडीद डाळ. तर या सगळ्या गोष्टी झाल्या. आता पोहे बघून घेऊया. पोहे घ्यायचे आहे आपल्याला 1 कप एवढे आणि पोह्यांचे अर्धे म्हणजे अर्धा कप एवढा आपल्याला साबुदाणा घ्यायचा आहे. आणि 1 कप घ्यायचे आहे आपल्याला धणे आणि त्याच्या अर्धा म्हणजे पाव कप एवढं जिरं घ्यायचं आहे किंवा 3-4 चमचे जिरं घेऊन घ्यायचं आहे. आणि पाव कप एवढे आपल्याला फुटाणे लागणार आहे. फुटाणे किंवा दालियासुद्धा म्हणतात याला. या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजल्या ना? नाही समजल्या असेल तर पुन्हा रिटर्न वापस जा, पुन्हा सगळं पहा आणि समजून घ्या. पूर्ण साधं सोपं गणित आहे. आपण सगळं समजून सांगितलं आहे. व्यवस्थित आपण पाहायला सुद्धा आहे. आता हे सगळे जिन्नस आपण भाजून घेऊया. सगळ्यात आधी आपल्याला भाजून घ्यायचे आहे तांदूळ. मस्त असे कुसकुशीत कुरकुरीत होतपर्यंत तांदूळ भाजायचे आहे. हे सगळे जिन्नस मंद आचेवरती भाजायचे, बिलकुल घाई करायची नाही आहे. चकलीचं जे टेक्स्चर आहे आणि चव आहे हे भाजणीवर सुद्धा डिपेंड असते आणि जर भाजणी व्यवस्थित झाली नाही तर चकल्या जो आहे तुटू शकते. या कारणाने सुद्धा भाजणी व्यवस्थित भाजणं खूप इम्पॉर्टंट आहे. आता यामध्ये आपण संपूर्ण तांदूळ टाकून घेतले. मस्त अशा पद्धतीने हलवत तांदूळ आपल्याला भाजून घ्यायचे आहे मंद आचेवरती. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मस्त असे तांदूळ आपण भाजून घेतले. तांदूळ भाजायला थोडा जास्त वेळ घेतो. 20 ते 15 मिनिटात हे जे तांदूळ आहे भाजून होतात. आपल्याला किती वेळ लागो पण मंद आचेवरतीच सगळे जिन्नस भाजून घ्यायचे आहे. तर तांदूळ भाजले म्हणून कसे समजायचे? हातावरती घ्यायचे आहे आणि छान रगडून पाहायचे. छान त्याचा भुरका होतोय काय? तर मस्त असे तांदूळ भाजून झाले समजून घ्यायचे आहे. आणि भाजून झाले की आपल्याला छान तांदूळ हलके फुलके थोडाफार कलर बदलला अशा पद्धतीने दिसतात.
आता हे जे तांदूळ किंवा पुढचे जे जिन्नस आहे आपल्याला एका कॉटनच्या कापडावरती काढून घ्यायचे आहे, जेणेकरून संपूर्ण जे जिन्नस आहे घामिजल्यासारखे व्हायला नको आहे. या कारणाने आपल्याला या कॉटन कापडावरती हे जे तांदूळ आहे किंवा पुढचे जिन्नस आहे काढून घ्यायचे आहे. लगेच भाजणं झालं की या कॉटनच्या कापडावरती हे सगळे जिन्नस आपण काढून घेत जाऊ. तर तांदूळ काढून घेतले आहे. आता दुसरा पदार्थ आपण भाजून घेऊया, ते म्हणजे चणा डाळ. चणा डाळसुद्धा आपल्याला खमंग कुरकुरीत होतपर्यंत भाजायची आहे. हे जे चकली आहे जर तुम्ही पूजेसाठी करत नसाल तर तुम्ही हे जे यामधले दाणे जे आहे खाऊनसुद्धा बघू शकता. छान कुरकुरीत होतपर्यंत हे जे चणा डाळ सगळे जिन्नस आपल्याला भाजायचे आहे. आता मस्त मंद आचेवरती हे जे चणा डाळ आहे भाजून घेऊया. 5-6 मिनिट लागतील या चणा डाळला होण्यासाठी. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मस्त अशी चणा डाळ आपण भाजून घेतली आहे. थोडाफार कलर बदललेला आहे. जास्त भाजायचं नाही, नाहीतर आपल्या चकल्यांचा सुद्धा कलर बदलू शकतो आणि चवीतसुद्धा फरक पडू शकते. या कारणाने आपल्याला डाळी जी आहे जास्त भाजायची नाही आहे. आता डाळ आपण ही भाजून घेतली, त्याच पद्धतीने आपण कापडावरती काढून घेऊया. तर ही डाळसुद्धा भाजून झालेली आहे. आता दुसरी डाळ म्हणजे मुंगाची डाळ आपण भाजून घेणार आहोत. तर यामध्ये आता मुंगाची डाळ टाकून घेऊया आणि ही सुद्धा खमंग कुरकुरीत होतपर्यंत भाजायची आहे. ह्याचासुद्धा जास्त कलर बदलू द्यायचा नाही, पण थोडाफार कलर बदलतपर्यंत ही जी डाळ आहे आपल्याला भाजून घ्यायची आहे. मंद आचेवरती सगळे जिन्नस भाजायचे. 2-3दा मी सांगितले आहे. आपल्याला घाई असेल तर थोड्या दिवसानं करा, पण मंद आचेवरती हे जे डाळी आहे किंवा सगळे जिन्नस आहे आपल्याला भाजायचे आहे. मुंगाची डाळसुद्धा भाजून झाली आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता थोडाफार कलर बदललेला आहे आणि छान कुरकुरीत अशी डाळ झालेली आहे. आता ही सुद्धा डाळ आपण कॉटन कापडावरती काढून घेऊया आणि दुसरी डाळ आता भाजायला घ्यायची आहे. दुसरी डाळ म्हणजे ते उडदाची डाळ. उडदाची डाळसुद्धा याच प्रकारे छान थोडाफार कलर बदलेपर्यंत भाजून घ्यायची आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मस्त कुरकुरीत हे उडीद डाळसुद्धा आपण भाजून घेतली. उडीद डाळ व्यवस्थित भाजा, नाही तर हे जे चिकटपणा असते यामध्ये, तर तशा पद्धतीने सुद्धा चकल्या आपल्या खराब होऊ शकते, बुरशी लागू शकते. त्यामुळे आपल्याला हे सुद्धा डाळ व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. ती डाळ भाजून झाली आहे, काढून घेऊया कॉटन कापडावरती आणि अशाच पद्धतीने आता आपण पोहेसुद्धा भाजून घेणार आहोत. तर पोहे मी यामध्ये टाकून घेतले आहे. छान कुरकुरीत होतपर्यंत पोहे भाजायचे. जसे आपण मस्त पोह्यांचा चिवडा वगैरे करतो तेव्हा भाजतो ना, त्याच पद्धतीचे इथे पोहे जे आहे भाजून घ्यायचे आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पोहेसुद्धा भाजून झालेले आहे. छान हातावरती क्रश करून पाहायचे आहे. क्रश झाले तर पोहेसुद्धा झाले समजून घ्यायचे आहे. पोहे झालेले आहे. पोहेसुद्धा काढून घेतले आपण. आता या कढईमध्ये आपण टाकून घेतले दालिया, आमच्याकडे फुटाणे म्हणतात याला. छान हे सुद्धा भाजून घेऊया. तसं तर हे भाजलेलेच असतात, पण थोडेफार भाजून घ्यायचे. थोडाफार कलर बदलेपर्यंत हे जे फुटाणे आहे आपण भाजून घेणार आहोत. फुटाणेसुद्धा झालेले आहे. आता फुटाणे काढून घेऊ आणि या कढईमध्ये टाकून घेऊया साबुदाणा. साबुदाणा छान चटचट म्हणतपर्यंत याला भाजून घ्यायचा आहे. थोड्याच वेळामध्ये हे छान चटचट म्हणायला लागतात आणि मस्त असे भाजून रेडी होतात. थोडाफार म्हणजे गार होतपर्यंत हे जे साबुदाणा आहे कडक होत नाही. ज्या वेळेला पूर्णपणे गार होते भाजून झाल्यानंतर त्यावेळेला हे जे कडक येतात. तर या ठिकाणी साबुदाणासुद्धा भाजून झालेला आहे. साबुदाणासुद्धा या कॉटन कापडावरती काढून घ्यायचा आहे आणि लगेच आता घेऊया शेवटी आपल्याला भाजून घ्यायचे आहे धणे आणि जिरं. हे सुद्धा खमंग सुवास येतपर्यंत भाजून घ्यायचे आहे. छान कुरकुरीत होतपर्यंत भाजायचे आहे. छान सुवास येतपर्यंत जे जिरं आणि धणे आहे हे सुद्धा आपण भाजून घेतले आणि या कॉटन कपड्यावरती हे सुद्धा आपण टाकून घेऊया. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मस्त खमंग कुरकुरीत सगळे जे जिन्नस आहे आपण भाजून घेतले. मस्त सगळे भाजून झालेले आहे. आता पूर्णपणे गार करून घ्यायचे आहे आणि गिरणीवरती दळून आणायचे आहे.
शक्य असेल तर चण्याच्या डाळीवरती हे जे जिन्नस आहे सगळे दळायचे आहे. एकत्र करून घ्यायचे आणि दळून आणायचे आहे. चला तर मंडळी, या ठिकाणी मी पूर्ण जिन्नस मस्त असे दळून आणलेले आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मस्त 1 किलोचं हे जे पीठ आहे रेडी झालेलं आहे चकल्यांचं. यामधलं आता पूर्ण पीठ मी यूज करणार नाही आहे, नंतर कधी मी करते पूर्ण. आज आपण मस्त अर्धा किलोच्या चकल्या करून घेऊया. पूर्ण हे पीठ म्हणाल तर 1 किलोचं आहे. यामधलं आपण अर्धा किलोचं पिठामध्ये चकल्या करणार आहोत. त्या कारणाने आपल्याला हे सगळं जे पीठ आहे मोजून घ्यायचं आहे. तर इथे मी मेजरिंग कप घेतलेला आहे माझ्याकडचा. तुम्ही वाटी, ग्लास काहीही घेऊ शकता. आता यामध्ये चम्मचने टाकायचं आहे हे पीठ आणि छान गच्च भरून घ्यायचं आहे. दाबायचं नाही, वर भरायचं आहे. तर या कपाने म्हणाल तर एकूण 8 कप एवढं पीठ होतं. त्यामधले आपण 4 कप पीठ घेणार आहोत, म्हणजे अर्धा किलो पीठ आपण यूज करणार आहोत. त्यासाठी मी पीठ मोजून घेत आहे. पहिला कप भरला होता, आता हे दुसरा आहे आणि अशाच पद्धतीने तिसरा आणि चौथासुद्धा मी भरून घेणार आहे. 4 कप आपण पिठामध्ये करणार आहोत चकल्या. 4 पीठ मी ठेवून देते, नंतर कधी करते. चला तर मंडळी, पीठ तर आपण इथे मोजून घेतलं आहे. आता अर्धा किलोच्या चकल्याला सामग्री कोणती लागते ते बघून घेऊया. तर या ठिकाणी ना या चम्मचने मी सगळे जिन्नस मोजून घेतले आहे. पोहे खायचा चम्मच आहे, त्या चमच्याने सगळे जिन्नस मोजून घेतले. 4 चमचा एवढे मी पांढरे तीळ घेतली आहे आणि 1 चमचा ओवा, 2 चमचा मिरची पावडर घेतला आहे. जास्त लाल असणारी मिरची पावडर घेऊ नका, कलर बदलू शकतो. आणि पाऊण चमचा एवढं मी हळद घेतली आहे. हळदसुद्धा जास्त टाकायची नाही, त्याने सुद्धा कलर बदलते. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि आवश्यकता असेल एवढं तेल मी घेतलं आहे. पुढे तुम्हाला सांगेल मी किती तेल लागते. हे सगळे जिन्नस सोप्या पद्धतीने मोजून घेतले आहे. पीठसुद्धा काढून झालं, सगळ्या गोष्टी झालेल्या आहे. आता आपण हे जे चकलीचं सारण आहे ते तयार करून घेऊया. चकलीचं सारण करण्यासाठी आपण इथे कढई गॅसवरती ठेवून घेतली आहे गरम होण्यासाठी. त्यामध्ये आता आपण पाणी टाकून घेणार आहोत. तर 4 कप एवढं पीठ होतं, त्यानुसार म्हणलं तर 3.25 कप आपल्याला पाणी घ्यायचं आहे. 3.25 कप पाणी म्हणजे 2 कप आणि पाऊण कप. तर इथे मी 1 कप पाणी घेतलं आहे. दुसऱ्यांदा म्हटलं तर हे दुसरा कप आणि 2 कप झाले आहे. आता आपल्याला पाऊण कप एवढं पाणी घ्यायचं आहे. म्हणजे 1 कपाला पाव कप पाणी कमी एवढं घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला 3.25 कप पाणी घ्यायचं आहे. तर हे पाणी आपण घेतलं आहे. जे जिन्नस आपण काढून घेतले होते ते जिन्नस टाकायचे आहे. मिरची पावडर टाकलं, नंतर आपण तीळ टाकून घेतली आहे. यामध्ये 4 चमचे एवढी आपण तीळ घेतली होती. ओवा टाकायचा, छान मॅश करून टाका, मी लगेच असंच टाकून दिलं. चवीनुसार मीठ आणि हळद टाकायची आहे. हळद जास्त टाकू नका, कलर बदलू शकते चकलीचा, या कारणाने सांगत आहे. आता टाकून घेऊया यामध्ये तेल. तेलसुद्धा मोजमाप करून टाकायचे, नाहीतर आपले जे चकली आहे तेलकट होऊ शकते. पोहे खायच्या चम्मचने आपण 4 चम्मच एवढे तेल टाकत आहोत, म्हणजे 1 कपाला 1 चमचा एवढं तेल पुरेपूर आहे. तर हे सगळं आपण एकत्र करून घेतलं. या पिठाला छान खणखणीत उकळी काढून घ्यायची आहे. उकळी आली की लगेच यामध्ये पीठ टाकायचं नाही, याची वाफ जाऊ द्यायची आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मस्त खणखणीत एक उकळी आलेली आहे. यामध्ये लगेच पीठ टाकायचं नाही, यामधली वाफ जी आहे जाऊ द्यायची आहे. खूप वाफ असते यामध्ये, त्यामुळे जाऊ द्यायची हे पूर्ण वाफ. आता गॅस बंद करून घ्यायचा आहे. आपण गॅस बंद केला आहे या ठिकाणी, कारण एक उकळी झालेली आहे. लगेच गॅस बंद करायचा आणि या प्रकारे या चम्मचने छान ढवळत राहायचं आहे 1-2 मिनिटांसाठी. थोड्या वाफा गेल्या की लगेच मग पीठ टाकून घेऊया. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता वाफा गेलेले आहे, तरीसुद्धा हे जे पाणी आहे गरम आहे आणि गॅस बंद आहे. 1-2 मिनिटासाठीच ठेवायचं, जास्त वेळांसाठी नाही. आता यामध्ये आपण पीठ टाकून घेऊया, जे आपण मोजून घेतलं होतं ते पीठ टाकून घ्यायचं. छान एकजीव करून घ्यायचं आहे. सगळीकडे हे जे मसाले आहे लागायला हवे, याकरिता आपण सगळे हे जे पीठ आहे एकत्र करून घेतलं.
एकत्र करून झाला आहे. यावरती एक आता प्लेट झाकून देऊया आणि असंच 5-6 मिनिटासाठी ठेवायचं. 5 मिनिटाच्या पलीकडे ठेवायचं नाही. 5 मिनिटामध्ये हे जे पीठ आहे छान वाफवून निघतं. या ठिकाणी 5 मिनिट झालेले आहे. मस्त असं हे जे पीठ आहे वाफवून रेडी आहे. तरीसुद्धा आता गरम आहे. आता लगेच एका भांड्यामध्ये हे जे पीठ आहे मी काढून घेतलं. गरम असल्याने आपण आता हे जे आहे पीठ मॅशरने छान एकजीव करून घ्यायचं आहे. छान मऊसूत असं हे पीठ करून घ्यायचं आहे. जोपर्यंत गार होत नाही तोपर्यंत मॅशरनेच अशा पद्धतीने एकत्र करून घ्यायचं. पंखा वगैरे लावायचा नाही. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आता आपण या पिठाला हात लावू शकेल एवढं गार झालेलं आहे. पण पंख्याखाली गार करायचं नाही. अशा पद्धतीने मॅश करून करून आपल्याला गार करायचं आहे. पूर्णपणे गार तर होतच नाही आणि गार व्हायला पण नको आहे. गरम गरम असतानाच आपल्याला छान अशा चकल्या याच्या करून घ्यायच्या आहे. तर याचा आता गोळा करण्याचा प्रयत्न करूया आपण. गोळा करून घेऊया एक. मस्त असा आपण इथे गोळा रेडी करून घेतला आहे. यावरती एक भांडं झाकून ठेवायचं आहे जेणेकरून यामधली वाफ कुठे जायला नको आहे. आता हे साईडला ठेवून देऊया 5 मिनिटांसाठी. आता आपल्याला चकल्या करायला घ्यायच्या आहे. त्यासाठी आपण इथे साचा स्वच्छ धुवून कापडाने पुसून घेतला आणि चकती घेतली आहे जे चाळणीची असते. तर ते चकती आपण यामध्ये लावून घेतली आहे. जो खरखरीत भाग असतो तो बाहेरून ठेवायचा आणि जो चापट भाग असतो तो आतून ठेवायचा. म्हणजे आपली जे चकली आहे छान काटेदार तयार होते. आता आपण चकलीचा जो साचा आहे खालून पॅक करून घेतला आहे. त्याचं झाकण लावून घेतलं खालचं. आता यावरती आपण तेल लावून घेऊया जेणेकरून जे सारण आहे ते याला चिटकणार नाही. एकदाच लावायचं, नंतर लावण्याचं काही काम नाही आहे. एकदा तेल लावून घेतलं की आपण चकल्या आरामशीर करू शकतो. यावरती आता तेल लावून घेऊया. तेल लावून झालेलं आहे. आता हे साईडला करून घेऊया. तोपर्यंत 5 मिनिटांसाठी हे जे पीठ आहे हे सुद्धा छान मुरलेलं आहे. यामध्ये जे पीठ आपण भिजवून ठेवलं होतं त्या गोळ्यामधला छोटा गोळा घ्यायचा आहे जेवढा त्या साच्यामध्ये बसू शकेल आणि बाकीचं जे पीठ आहे झाकून ठेवायचं आहे. पूर्णपणे गार होऊ द्यायचं नाही त्याला. आता काय करून घेऊया व्यवस्थित असं म्हणजे त्याच्यामध्ये टाकू शकेल एकसारखं असं हे करून घेऊया. त्याने काय होईल जे चकली आहे तुटकत तुटकत पडणार नाही. व्यवस्थित चकल्या आपल्या रेडी होतील. तर आता या साच्यामध्ये हे जे सारण आहे भरून घ्यायचं आहे. आता हा जो साचा आहे पूर्णपणे पॅक करून घेऊया. वरचं झाकण जो आहे लावून घ्यायचं आहे या प्रकारे. आता चकली करून घेऊया. चकली करायची म्हटलं की खूप मोठी गोष्ट नाही आहे. सारण व्यवस्थित झालं की न तुटता चकली रेडी होते. तर काय करायचं आहे जे साचा आहे जास्त वरतं पकडायचा नाही, शिदा पकडायचा आहे साचा आणि ज्या वेळेला शेवटचा भाग तोडायचा आहे त्यावेळेला आडवा करायचा आहे म्हणजे हे सहज तुटून जाते अशा पद्धतीने. तर आता चकली मी रेडी केली आहे. तुम्ही पाहू शकता जो शेवटचा भाग आहे तो जोडायचा आहे आणि जो मधातला म्हणजे स्टार्टिंगचा भाग आहे तो सुद्धा जोडून घ्यायचा आहे. म्हणजे जे चकली आहे सहज ते राहतील तरंगतील तेलावरती म्हणजे ओपन होणार नाही. ते अलग अलग तुटणार नाही किंवा अलग होणार नाही. अशा पद्धतीने आपल्याला चकली करायची आहे. पाहू शकता तुम्ही मस्त अशी चकली आपण रेडी करून घेतली. आता काय करून घेऊया चकल्या आपल्याला तळून घ्यायच्या आहे. त्यासाठी तेलसुद्धा मी गरम करून घेतलं. तर या ठिकाणी तेल गरम करून घेतलं आहे. तेल चेक करून घेऊया म्हणजे कुठपर्यंत तेल गरम असावं अशा पद्धतीने आपण चेक करून घ्यायचं आहे तेल. तर चकलीचा तुकडा मी यामध्ये टाकला. लगेच बुडबुडे यायला सुरुवात झाली आहे आणि जे चकली आहे लगेच वरतं येत आहे. तर अशा पद्धतीचं तेल आपल्याला गरम असावं. जास्त गरम नाही आणि जास्त गारसुद्धा नाही. मीडियम रंगाचं तेल आपल्याला गरम असावं. आता जेवढ्या बसतील तेवढ्या चकल्या यामध्ये सोडून घ्यायच्या आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता चकली टाकली की लगेच वरतं येत आहे. अशाच पद्धतीचं तेल आपल्याला हवं आहे. तर मला तरी वाटते 5-6 बसतील यामध्ये चकल्या. तर यामध्ये मी चकल्या टाकून घेतल्या आहे आणि मस्त कुरकुरीत होतपर्यंत चकल्या आपल्याला तळून घ्यायच्या आहे. तर जोपर्यंत हे जे बुडबुडे आहे कमी होत नाही तोपर्यंत चकल्याला चम्मचसुद्धा लावायचा नाही आहे.
आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता थोडाफार हे जे बुडबुडे आहे कमी झालेले आहे। आता काय करून घेऊ ना, हे जे चकले आहे पलटवून घ्यायचे आहे दुसऱ्या साईडला सुद्धा मस्त तळून घ्यायचे आहे। कुरकुरीत चकल्या तळून झालेले आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मस्त तेलावर तरंगत आहे, काही खाली बसलेले आहे। जे खाली बसल्या ते झाल्या समजून घ्या आणि जे वरता आहे ते व्हायचे आहे समजून घ्या। आणि त्या चकल्याला आपण किती दाबलं तरी ते आत जात नाही आहे। अशा पद्धतीचे जर होत असेल तर चकल्या आपल्या छान कुरकुरीत आतून पोकळ झालेल्या आहे समजून घ्यायचे आहे। तर या ठिकाणी चकल्या झालेल्या आहे रेडी। आता आपण अशा प्रकारच्या चाळणीवरती हे जे चकले आहे काढून घेऊया। जास्त ओव्हर लाल पण करायचं नाही, कारण चकल्या काढून झाल्या तरी सुद्धा त्याची जे तळण्याची जे प्रोसेस आहे चालूच असते। त्यामध्ये तेल असल्याने ते प्रोसेस चालूच असते आणि ओव्हर लाल होऊन जाते चकल्या। मग आता अशाच प्रकारे मी सेकंड बॅच सुद्धा तळून घेते चकल्याची। चकल्या सोडून घेते यामध्ये लगेच आणि चकल्या तळून घेते। कसं असते, भरपूर जणांना सुद्धा चकल्या जी आहे उचलून टाकता येत नाही तेलामध्ये किंवा भीती वाटते तेल उडण्याची। तर याचे सुद्धा सोल्युशन आहे माझ्यापाशी। काय करायचं, अशा प्रकारे प्लेटवरती चकली जी आहे छान जशा पद्धतीने आपण चकल्या करून घेतल्या त्याच पद्धतीने चकल्या करायच्या आहे आणि या प्रकारे छान हातावर घेऊन प्लेटवरची चकली टाकायची आहे। किंवा जर तुम्हाला शिंतोडे उडतील तेलाचे असं भीती वाटत असेल तर या प्रकारे झाऱ्यावरती यायची चकली सहज टाकल्या जाते प्लेटवरची चकली यावरती आणि तशा पद्धतीने टाकून घ्यायची आहे। सोपी पद्धत आहे करण्याची, कुठंच चकली चुकणार नाही, मस्त अशा चकल्या रेडी होतील। आणि या ठिकाणी मस्त कुरकुरीत खुसखुशीत अशा चकल्या रेडी झालेल्या आहे। अर्ध्या किलोच्या चकल्या आज आपण केल्या आहे। भरपूर रेडी होते अर्ध्या किलोच्या पिठामध्ये चकल्या। तुम्ही पाहू शकता खुसखुशीत आणि काटेदार चकल्या रेडी झाल्या। तर आजची ही चकल्याची रेसिपी कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच नवनवीन आणि गोड गोड रेसिपी घेऊन, तोपर्यंत मस्त राहा। भरपूर अशा आपल्या टिप्स सहित रेसिपी सुद्धा दिवाळीच्या आलेल्या आहे, ते सुद्धा रेसिपी नक्की जाऊन पहा। लिंक देते मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये। आवडल्यास लाईक शेअर करा। थँक्यू।